खानापूर तालुक्यातील पहिले ॲडव्हान्स्ड रूट कॅनॉल ट्रीटमेंट व कृत्रिम दंतरोपण म्हणजेच डेंटल इम्प्लांट सेंटर आता विट्यात सुरू झाले. येथे ॲडव्हान्स्ड रूट कॅनॉल म्हणजेच रूट कॅनॉल ट्रीटमेंट ही पूर्वीच्या पद्धतीने 3, 4 किंवा 5 सेटिंगमध्ये केली जात होती. तीच ट्रीटमेंट लॅबेमोडसारख्या ॲडव्हान्स दुर्बिणीद्वारे केवळ एकाच सेटिंगमध्ये किंवा एकाच विजिटमध्ये पूर्ण होते. त्यामुळे कमी कालावधीत जर जास्त दातांची ट्रीटमेंट असेल तर 2 ते 3 सेटिंगमध्ये ब्रिज बसवण्यासारख्या ट्रीटमेंट देखील पूर्ण होतात. तसेच या हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र कृत्रिम दंतरोपण म्हणजेच डेंटल इम्प्लांटसाठी ऑपरेशन थिएटर असणारे हे तालुक्यातील पहिलेच डेंटल हॉस्पिटल आहे. येथील सर्व ट्रीटमेंट हॉस्पिटलमधीलच तज्ज्ञ डॉक्टर्स पूर्ण करतात. डॉक्टर पृथ्वीराज देशमुख व डॉक्टर पूजा देशमुख हे रूट कॅनॉल व इम्प्लांटमधील अनुभवी व दातांमधील MDS म्हणजेच मास्टर्स ऑफ डेंटल सर्जरी हे डिग्री प्राप्त असून सर्वच अत्याधुनिक ट्रीटमेंट ह्या एकाच छताखाली केल्या जातात. चला तर मग आपल्या दातांच्या कुठल्याही समस्यासाठी आजच भेट द्या. आमचा पत्ता डॉक्टर देशमुख सुपर स्पेशालिटी दातांचा दवाखाना व रूट कॅनॉल स्पेशालिटी सेंटर, दृष्टी हॉस्पिटल शेजारी, यशवंत नगर, विटा. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आमदार सुहास बाबर यांनी मतदारसंघाचा कायापालट करण्याची भूमिका हाती घेत ट्री आर्मीच्या माध्यमातून संपूर्ण मतदारसंघच हरित करण्याचे स्वप्न उराशी घेताना आज खूप मोठे पाऊल टाकले. गारडीच्या भोंड्या माळावर 4000 झाडे लावण्याचा खूप मोठा उपक्रम हाती घेतला. त्यासाठी सुप्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमस्थळी प्रचंड उन्हाचा तडाखा असतानाही मोठी गर्दी होती. जॅकी श्रॉफ यांचे आगमन झाले आणि बैलगाडीतून ते कार्यक्रमस्थळी वाजत गाजत आले. आमदार सुहास बाबर यांनी या मोठ्या अभिनेत्याचे पाय किती जमिनीवर आहेत हे सांगताना सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमस्थळी 4000 झाडे लावताना अगोदर सर्व झाडांना ड्रिपने पाण्याची सोय केली होती. आमदार सुहास बाबर यांच्या या संकल्पनेने संपूर्ण मतदारसंघ पेटून उठला असून गावागावातून झाडे लावण्याचा संकल्प पूर्ण होताना दिसत आहे. आता तर गावागावात किती मताधिक्य मिळाले तेवढी झाडे लावली जात असून काहीजण आपला कितवा वाढदिवस आहे तेवढी झाडे लावत आहेत. त्यामुळे लवकरच संपूर्ण मतदारसंघ हिरवागार होणार असून ती संकल्पना सिने अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या उपस्थितीने संपूर्ण देशभर जाण्यास मदत होणार आहे. एकूणच जॅकी श्रॉफ या दिग्गज व्यक्तिमत्वाच्या उपस्थितीने संपूर्ण मतदारसंघात झाडे लावण्याची लाट मोठ्या प्रमाणात पसरताना दिसत आहे. राजकारणामध्ये काम करत असताना मला असं वाटायचं की यशस्वीतेचा सगळ्यात मोठा मूलमंत्र काय असतो तर माणूस जेवढा जमिनीवरती असतो तेवढं त्याला यश मिळतं असं मानणारा मी कार्यकर्ता. मला असं थोडासा एक भ्रम होता की सगळ्यात जमिनीवर असलेला कार्यकर्ता मी आहे. पण दादा आज माझा भ्रम तुटला तुम्हाला बघितल्यानंतर. म्हणजे ज्यावेळेला जॅकी श्रॉफ साहेब या कार्यक्रमाला येणार ते निश्चित झालं त्यावेळेला फारसं मनावरती दडपण नव्हतं. पण तुम्ही आज येणार आहे ती ज्यावेळेला खात्री झाली त्याला प्रचंड मोठं दडपण माझ्या मनावरती आलं होतं की घरी आल्यानंतर काय करायचं आहे, जेवण कसं बनवायचं आहे, काय तुम्ही खाणार आहे, तुम्हाला लोक आलेली चालतील का, भेटलेली चालतील का. कारण आमच्या राजकीय नेत्यांचं वेगळं असतं पण अभिनेत्यांचं थोडंसं वेगळं असतं. आणि दादा गाडीतून खाली उतरले आणि सोनिया त्यांना औक्षण करण्यासाठी गेली. सोन्यानं औक्षण केलं. सोन्या पाया पडल्यानंतर जगोदादा तिच्या पाया पडली. आणि आलेल्या प्रत्येक व्यक्तीबरोबर घरामध्ये प्रवेश केल्यानंतर पहिला प्रवेश कुठे केला तर स्वयंपाकघरात केला. आणि तिथं काम करणाऱ्या सगळ्या माता भगिनींना भेटले, पर्सनली भेटले, सगळ्यांच्यावर फोटो काढला, काय चालले काय नाही. मग कामगार असतील, ड्रायव्हर असतील, ह्या सगळ्यांशी भेटले. जेवढी लोक आली त्या सगळ्यांशी भेटले, सगळ्यांना वेळ दिला. आणि मला जो भ्रम होता की मी एकटाच जमिनीवर राहून काम करतोय त्याच्यापेक्षा काही पटीने मोठी माणसं काम करतायत ते तुम्हाला बघितल्यानंतर मला आज या ठिकाणी कळलं. मी तुमचं मनापासून दादा स्वागत करतो, अभिनंदन करतो, आभार मानतो. कारण त्याला कारण असं आहे या झाडे लावण्याच्या उपक्रमाची एक छोटीशी पार्श्वभूमी आहे. तुम्हाला त्यांनी सगळी माहिती करून घेतली की इथलं प्रमुख पीक कोणतं आहे, ऊसाचं उत्पन्न किती आहे, पाण्याची अवस्था कशी होती. त्यांना सगळी पार्श्वभूमी मी पूर्वीचा असलेला दुष्काळ, भाऊंच्या नंतर टेंबू सगळं सांगून झाल्यानंतर मी त्यांना ज्यावेळेला सगळी वस्तुस्थिती सांगत होतो त्यावेळेला ह्याची कल्पना कशी सुचली ह्याची तुम्हाला मी दादा थोडंसं एक मुद्दाम सांगणार आहे. 1.5 वर्षापूर्वी विधानसभेची निवडणूक झाली होती
आणि त्या निवडणुकीला मला 78,178 मताचं लीड मिळालं आणि त्या मताधिक्याने मी ह्या सर्वांच्या सहकार्यामुळे विजय झालो होतो. आणि त्यावेळेला मी असं डिक्लेअर केलं होतं की जेवढी मतं मला मिळाले, जेवढं मताधिक्य मला मिळाले, त्या मताधिक्य एवढे झाडं त्या संपूर्ण मतदारसंघामध्ये लावण्याचं मी त्याला घोषित केलं होतं. आणि दादा थोडस झाडं लावण्याचा हा उपक्रम असा आहे की अत्यंत दुर्लक्षित आहे. याच्यामध्ये अनेकदा घोषणा होतात, काम काय पुढे होत नाही. पण मी थोडस माझंही दुर्लक्ष झालं होतं. पण एक घटना माझ्या आयुष्यामध्ये अशी घडली, माझं जे तुम्ही घर बघितलं त्या घराच्या कंपाऊंडवरती एक पिंपळाचं झाड आलं होतं आणि मी तिथं अशा सूचना केल्या होत्या की ते कंपाऊंडवरचं झाड काढा, नाही तर ते पूर्ण कंपाऊंड खाली पडेल. आणि तिथे एक व्यक्ती उभा राहून त्यांनी मला असं सांगितलं की पिंपळाचं झाड हे देवाचं झाड मानलं जातं, त्याला तोडायचं नसतं. मी ते कंपाऊंड तेवढं 2 फुटानं काढलं, ते पिंपळाचं झाड अलगद बाहेर काढलं आणि तिथं रिप्लांट केलं. मी फारसं बघितलं नाही, पण ज्याला 6 महिन्यानंतर मी त्या ठिकाणी गेलो तर ते झाड आता 14-15 फुटाचं उंच झालं. आणि मला रिअलाइज झालं की एक झाड एवढं मोठं काम करू शकतं, तर आपली जी राहिलेली आपण जी जाहीर केलेली जी अभिनव योजना आहे झाडं लावायची, ती जर सगळ्या लोकांना एकत्र घेऊन, एकटा सुहास बाबर काही करू शकत नाही, तर सगळी लोक माझ्या बरोबर आली, त्या सगळ्या लोकांनी ठरवलं तर मात्र निश्चितपणे हे 78,000 झाडं लावण्याचा उपक्रम यशस्वी होऊ शकतो. आणि त्यासाठी आम्ही एक आव्हान केलं, ट्री आर्मी नावाची एक संघटना करूया आणि आपण झाडं लावण्याचा उपक्रम हाती घेऊया म्हणून मी त्याला आव्हान केलं. त्याला प्रचंड मोठा प्रतिसाद मला या सगळ्या लोकांच्याकडून मिळाला. महाराष्ट्रभर पासून मला लोक विचारत आहेत की आम्हाला याच्यामध्ये सहभागी व्हायचा आहे आणि यथाशक्ती लोक मदत करतात. कोण म्हणते मला तुम्हाला आम्ही वर्गणी देऊ इच्छितो, कोण म्हणते आम्ही झाडं डोनेशन करू शकतो. वाढदिवस साजरे होताना आता वयाच्या संख्येएवढी झाडं लावून वाढदिवस साजरा होतो. दादा पॅटर्न बदलला आता वाढदिवस साजरा करायचा. आणि मला असं वाटतं की जो शब्द दिला, म्हणजे आज सुद्धा आपण जवळपास 4,000 झाडं लावतो. श्रीकांत पाटणकर म्हणून आमचे एक दुकानदार आहेत, ते त्यांच्या वडिलांच्या स्मरणात मोठी 200 झाडं लावत आहेत. श्रीधर जाधव, रणजित पाटील यांनी खूप मोठी मदत केली. आळसंद ग्रामपंचायतनं 500 झाडं त्या ठिकाणी लावली होती. अनेक लोक असे आहेत की आज त्यांच्या आई वडिलांच्या वाढदिवसानिमित्त झाडं लावत आहेत. आज माहुली ग्रामपंचायत जेवढं मला विधानसभेच्या निवडणुकीला जेवढं लीड दिलं होतं तेवढी झाडं लावण्याचा त्यांनी आज घोषणा केली आणि त्यांनी आज 100 झाडं मला इथं आणून त्यांनी देण्याचा इथं प्रयत्न केलाय. त्यांचे असे अनेक लोकांचे सहभाग, मला सतत मेसेज आहेत की आम्ही तुम्हाला आर्थिक मदत करतो, आम्ही कोण श्रमदान करतो म्हणून लोक पुढे येत आहेत, झाडं लावायला लोक पुढे येत आहेत. मला खूप समाधान आहे. जॅकी दादा, शेवटी मी राजकारण करतो. राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काम करत असताना आमचं कुटुंब गेली 40 वर्ष अगदी स्वच्छ भावनेनं कसल्याही अपेक्षेशिवाय काम करायचा प्रयत्न करतं. पण राजकारण आहे, राजकारण म्हटलं की यश अपयश, चांगलं काम वाईट काम, टीका टिप्पणी हे सतत चालू असतं. तो आमच्या राजकारणाचा भाग असतो. आणि आता तो थोडस पूर्वीचं राजकारण चांगल्या पातळीवरती असायचं, आताचं राजकारण थोडं खालच्या थरावरती गेले. मग राजकारण करत असताना एखादं काम केलं तरी लोक चांगलं म्हणतात, काही लोक नावं ठेवतात. नाही केलं तरी समर्थन करणारे समर्थन करतात, जे विरोध असतात ते विरोध करतात. पण हे सगळं करत असताना म्हणजे आज सुद्धा माझ्यावरती अगदी खालच्या थरावरती टीका अपप्रचार सतत चालू असतो. अगदी तुम्ही आज येणार आहे याचं सुद्धा पोटात दुखायला लागले काही लोकांना. जगुदादा येणार आहेत, झाडं लावणार आहेत हा विषय बाजूला, पण ते निंदा लावलं, टीका टीका आणि हे सगळं करत असताना कुठंतरी असं वाटतं की आपण चुकतोय का. मन असं कधी कधी असं वाटतं की कंटाळ येतो, सगळं त्रास होतो, शरीराला मानसिकतेला त्रास होतो. आणि मग समाधान कुठे मिळतं, ज्या वेळेला राजकारण समाजकारण करत असताना आपण एखाद्याला व्यक्तिगत मदत केली, एखाद्या कुटुंबाला अडचणीच्या काळात मदत केली की आनंद होतो. याच्यापेक्षा दुसरं समाधान कशात होतं, एखाद्या व्यक्तीला वैद्यकीय मदतीमध्ये एखादी मदत करू शकलो, एखाद्याचा जीव वाचवू शकलो तर खूप मोठं समाधान मिळतं. पण ह्या 1.5 वर्षामध्ये मला जर सगळ्यात जास्त समाधान दादा कशात मिळालं असेल तर हे सगळा कंटाळा घालवत असेल तर झाड लावलं की मला मात्र खूप मोठं समाधान मिळतं. आणि ते झाडं लावणं जगवणं हे खूप मोठं काम आहे. त्या निमित्तानं आज ट्री आर्मीच्या निमित्तानं आम्ही ते शुभारंभ करतोय. औपचारिक कार्यक्रम सुरू झाले. आज पण दादा त्या ठिकाणी बदल केला. 78,000 झाडं लावताना 78,000 झाडं लावून सोडून देणं खूप सोपं आहे. मला त्याचा उपयोग नाही का. आमचं धोरण असं आहे की जी झाडं आपण लावतोय ती झाडं
जगली पाहिजेत, वाढली पाहिजेत, मोठी झाली पाहिजेत, ही आमची जबाबदारी. आम्ही ज्या ज्या ठिकाणी झाड लावतोय तिथं खतांची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था सगळं करतोय. तुम्ही आमचा कार्यक्रम हा आमच्या व्यक्तिगत होणार, पण तुम्ही ज्यावेळेला येणार असं कळलं त्यावेळेला आम्ही झाडं लावत असताना पूर्ण ड्रिपची व्यवस्था केली. 2 रात्रीमध्ये त्यांनी सगळं ड्रिपची व्यवस्था करून त्याचं पाणी आधी सुरू केलं आणि मग आपण 4000 झाडं या ठिकाणी लावतोय. तुम्हाला माझा शब्द आहे, जाणवेल लोकांना की आज किती टीका टिप्पणी झाली तरी काम करणारं कुटुंब म्हणून आम्हीच कुटुंब ह्या पूर्ण मतदारसंघामध्ये प्रामाणिकपणे काम करतोय. त्या टीका टिप्पणीनं माझा तोल ढाळत नाही, मी अस्वस्थ होत नाही. माझं शांतपणे काम चालू असतं आणि शांतपणेच काम करणारा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे झाडं लावायला तेवढा फक्त दंगा केला ते पण तुम्ही येणार आहे म्हणून. आता झाडं लावायचं माझा शांततेत कार्यक्रम चालू आहे. आज सगळ्या व्यासपीठाच्या मंडळींना समोर बसलेल्या सगळ्यांना म्हणजे आणि जे लोक ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होणार आहेत, मुळात हा कुठेही राजकीय कार्यक्रम नाही. मी ज्यावेळेला बोर्ड तयार केले त्यावेळेस माझं आणि सगळ्यांचं भांडण झालं की माझं नाव टाकूच नका. ट्री आर्मी सुहास बाबरची नाहीये, ट्री आर्मी कुठल्या पार्टीची नाहीये. ज्याला ज्याला याच्यामध्ये यायचं आहे, ज्याला ज्याला असं वाटतंय की आपल्या आता कदाचित ह्या झाडांचा उपयोग मला होईल की नाही माहित नाही, पण माझ्या पुढच्या पिढीसाठी तो झाला पाहिजे आणि ते होण्याच्या दृष्टीनं आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. त्यामुळे ज्यांना ज्यांना सहभागी व्हायचं आहे, कसल्याही पार्टीशिवाय, कसल्याही अपेक्षेशिवाय त्या सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं. खूप मोठी मोहीम याच्या माध्यमातून व्हावी आणि ह्या 78 झाडांच्या पर्यंत न थांबता आपण त्याच्याही पुढे जावं अशी विनंती मी तुम्हाला निमित्तानं करणार आहे. औपचारिक उद्घाटन आज ट्री आर्मीचं झाले. पावसाचा अंदाज घेऊन थोडं यावेळेला अनेक अंदाज असे आहेत की पाऊस कमी आहे, त्यामुळे आम्ही 10,000 झाडं लावायची होती, आम्ही 4,000 वरती पाण्याची उपलब्धतेप्रमाणे केली. जर चांगला पाऊस झाला तर याच वर्षी मॅक्सिमम झाडं लावू, अन्यथा जसे जसे पाऊस होतील पुढच्या वर्षी ते आपण 78,000 झाडं या 2-2.5 वर्षामध्ये लावून पूर्ण करू. 78,000 झाडं लावल्यानंतर थांबलो असं नाही, तरी मोहीम तहयात चालू राहील. त्यासाठी आपण निश्चितपणे प्रयत्न करणार आहे. तुम्ही आल्यामुळे एक बळ मला मात्र मिळालेलं आहे. काय आलं, मर्यादित क्षेत्रामध्ये आमचं काम चालू होतं, तुम्ही आला आणि हे महाराष्ट्रभर, देशभर ही अभियान जाईल. आणि कारण तुमच्यासारखा स्वाभिमानी माणूस, दादा मी तुमची परवानगी घेऊन सांगतो, कारण एखादा अभिनेता किंवा एखादा हिरो हिरोईन आले तर त्याच्या पाठीमागे काहीतरी कमर्शियल व्ह्यू असतो, बरोबर ना. म्हणजे एखाद्याच्या कार्यक्रमाला लागणार म्हणून कुणाला तरी द्यावं लागतं काहीतरी. तुम्ही जगूदादांना 2च गोष्टी दिलेत आणि त्या 2 गोष्टीवर तुम्ही त्याची अपेक्षा नव्हती. एक ही बैलगाडी आणि दुसरी बाजरीची भाकरी. त्यांचं वय 70 आहे आता. 60 आणि 50 वर्षाच्या आता बापू 70 बघितल्यानंतर व्यायाम करायला पाहिजे असं वाटायला लागले. 70व्या वर्षी त्यांची जी तब्येत आहे, त्यांचं खाणं आहे, त्यांनी आल्याला सांगितले की मला खूप भूक लागली. चालत आले आपल्या मॉडर्न एज्युकेशन पासून, सगळ्या स्टाफला भेटले, सगळ्या महिलांना भेटले, रस्त्यात येणाऱ्या सगळ्यांना भेटले आणि म्हणजे मला भूक लागली, मला नाश्ता करायचा. आता मला असा दबाव आला की आता नाश्ता काय करणार. माझ्या डोक्यात हे सँडविच, ते सँडविच, ते इटालियन काय तर असलं तर आता कोण करायचं म्हणतो. आणि मग त्यांनी असं सांगितलं, बाजरीची भाकरी, तूप आणि मीठ. तर आमचं लहानपण मला आठवलं. आणि दादाने अशी भाकरी घेतली, भरपूर तूप होतं त्याच्यावर आणि सगळं असं मीठ टाकलं त्याच्यावरती, रोल केला आणि त्यांनी ते नाश्ता केला. चेअरमन साहेब राहिलेलं तूप त्यांनी हाताला लावलं आणि तोंडावर लावलं. त्यांनी मला सांगितलं की माझ्या तब्येतीचं रहस्य हेच आहे, नॉनव्हेज खात. त्यांनी आता पिठलं आणि भाकरी जेवणाला मला करायला सांगितलं. एवढा साधा माणूस मी माझ्या आयुष्यात बघितलेला नाही. आणि मला असं वाटतं एका चांगल्या कार्यक्रमाला याच्यापेक्षा चांगला पाहुणा दुसरा मिळू शकला नसता. मी गगनभाई तुमचं मनापासून आभार मानेन की तुम्ही अत्यंत चांगली व्यक्ती माझ्या कार्यक्रमाला तुम्ही आणि सचिन काकांनी दिली. ताई तुमचंही मनापासून मी स्वागत अभिनंदन करतो. खूप ऊन आहे त्यामुळं फार वेळ आता बोलणार नाही, पण आमच्या सगळे पंचायत समितीचे सदस्य, सभापती, जिल्हा परिषद सदस्य, नगर परिषदेचे आमचे नगराध्यक्ष मॅडम, सगळे नगरसेवक, डिवायसपी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, प्रांत साहेब उपस्थित आहेत, तहसीलदार साहेब आहेत, बीडीओ साहेब आहेत, PI साहेब आमचे या ठिकाणी उपस्थित आहेत, फॉरेस्टचे आरेखोर सगळे मंडळी फॉरेस्ट या ठिकाणी उपस्थित आहेत.
या सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. तुमच्या दोघांचे स्वागत करतो. एक त्यांच्या परवानगीनं अजून एक विषय सांगतो. तिने झाडं एक त्यांच्या हस्ते आपण एकच प्राथमिक स्वरूपामध्ये झाड लावतोय. तुम्हाला सर्वांना विनंती आहे की ते गेल्यानंतर जर कुणाला झाड लावायची इच्छा असेल तर श्रमदान केलं तरी काका काही हरकत नाही. पण त्यांनी मला 2 झाडं अशी आणायला सांगितली आणि ते म्हणजे मी स्वतः ते झाड लावणार आहे. तुम्ही सांगता का मी सांगता? तुम्ही सांगा. नाही तुम्ही सांगा. मग तुम्हाला ते बोलल्याला खूप बरं पडेल. त्यांनी मला विशेष विनंती केली आणि त्यांनी सांगितले की मी ते झाड लावणार आहे. ते त्यांच्या मदतीने सांगतील. अत्यंत चांगलं काम त्यांचं ह्या क्षेत्रामध्ये आहे. प्रचंड झाडं लावण्यासाठी ते उद्युक्त करतात, लोकांना प्रोत्साहन देतात. त्यांच्या गळ्यामध्ये जे झाड आहे ते ओरिजिनल आहे. प्लास्टिकचं झाड नाही. ते प्लास्टिकच्या बाटलीतलं पाणी पित नाहीत. प्लास्टिक घरात ठेवलेलं आवडत नाही. इतकं ते चांगलं त्या ठिकाणी काम करतात. त्यामुळे आता राहिलेलं मनोगत ते निश्चितपणे त्यांच्या पद्धतीने व्यक्त करतील. तुमच्या सर्वांचं मनापासून मी या ठिकाणी स्वागत करून एक आमची अशी इच्छा आहे की काही 2 दिवसापूर्वी माझा एक भाऊ बालाजी बाबर अपघातामध्ये त्याचं निधन झालं होतं. एक त्याच्या आठवणीमध्ये आम्ही झाड या ठिकाणी बालाजीच्या आठवणीमध्ये लावतोय. ते जोपासना करण्याची जबाबदारी आमची राहील. मी जगुदादांचं त्यांच्या सगळ्या टीमचं गगनबेनचं मनापासून ठिकाणी स्वागत करतो. तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाबा बसा. नमस्कार, राम राम. जास्त बोलायला येत नाही. मी कामगार आहे. मी काम खूप करते पर बात करने को नहीं आता. स्टेज पे उपस्थित सभी बड़ों को बहुत बहुत प्यार. आप बहुत अच्छा बोलते हैं. आप इतना करते भी है, खाली बोलते भी है. इसमें भी फरक आहे बोलणं और एक करणं. मला खूपच आवडलं जे तुम्ही मला इतका काय म्हणते त्याला वरती आणलं, या स्टेजवर आणलं आणि मला हे मस्त प्रेझेंट दिले. जय जवान जय किसान. इसके बिना एक दूसरे के बिना वो दोनों इतना ताकत है हिंदुस्तान का. तो मेरे को उसका किसान का ये दिया. मेरा दिल बहुत अच्छा लगा. धन्यवाद. तुम्ही मला हे दिले आणि तुला आखरी मस्त होता घरी आणि शपथ मस्त होता. किती दाबवलं मला माहित नाही, काउंट नाही केलं. पण हे बघितलं हे तूप इतकं टाकलेत आणि काय बोलायचं नाही. बेसिकली वीडियो लोग, भावा लोग, मेरे भावा, भानगडी नको. बाहेर पण नाही, घरी पण नको. फुल फेकायचं आणि फुल घ्यायचं. दगड टाकलं की दगड येतं. तो शांत राहायचं आणि एकमेकांना हेल्प करायचं. किसका पैर काट के आपण लंबा तो नहीं हो सकते, है की नाही. और किसी के घर में शेजारी जास्त बघायचं नाही. शेजारी बघितलं की आमचं वाट. बहुत लफडे आजूबाजू. पहिला आपण दातून करतात ना, सकाळी दातून करताना अपना आईना होता है ना, आईने में अपनी आंख को देखने का और आंख को देखने का आणि बोलणे वाली चार हे मी आहे म्हणजे हे मी आहे. तुम्ही का बोलताय? शेजारी का बघतायत? आत बघ ना. देव आत आहेत. बाहेर काय बघायचं? घरी बघ. आई बाबाला धर. त्यांच्या आणखी आंख में दे. त्यांचं डोले बघायचं. 30 सेकंड मोबाइल इतकं सबके हाथ में मोबाइल. रात में गांव में जाते हैं तो सबका मुंह सफेद हो जाता है. म्हणजे लाईट 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 लाईट. ते वेळ घालायचं. वरून आवाज आला म्हणून बस. थैंक यू. माँ के आंख में देखने का, बच्चों का आंख में देखने का, उनका पैर हाथ दबाने का. अभी टाइम है, आगे रोने का नहीं. तो अभी जो है माँ बाप की सेवा करने का, दैट्स मेन थिंग. आणि झाडं लावायचं म्हणजे मी कोणावर उपकार नाही करता रे. मुलं येणार हे बोललं ना मी. ये बच्चे ने बताया कि मैं वहाँ पे पीपल का झाड़ संभाला. वो पीपल के झाड़ की तरह वो खुद है. वो बड़ा हो रहा है. उसको नर्चर करने के लिए पानी चाहिए सबका. क्योंकि ऐसा दिल होता है कि नहीं मैं झाड़ करके फेंक दूं, ऐसा नहीं है. अरे वो बैल को जरा धूप में से निकालेगा कोई? बैलगाड़ी, हाँ बेचारा उन लोग तो नारंगी कलर है उनकी बॉडी पे है ना बेचारों के. तो शायद वो आंख में भी गया है. उसको पानी वानी पिला के कोई बोलना, कोई बाबा को बोल कि जरा संभाल यार. सॉरी गाइस, जरा आंख मेरा ज्यादा फिरता है, मेरे को ज्यादा दिखता है. काम भी करता है. मेरे को बुलाया यहाँ ग्रीन आर्मी इन्होंने बनाया है. वो सबका हक है. वो बोलते जिसको लगाने का जाके लगाना. क्योंकि अपने बच्चे लोग दिखाएंगे. सबके घर में एक टाइगर है. सबके घर में छोटा भाई है, छोटा बच्चा है. मेरे घर में भी है.
तो मेरे को अगर मेरी फिक्र है, अगर इसकी फिक्र है, तो सब मिलके एक ही काम कर रहा है. मग सबको अपने घर की फिक्र है. तो धरती माँ अपनी घर है. आई पुढे एक घरी आहेत आणि एक धरती आहे. तो धरतीला आई बरोबर ट्रीट करा ना. हो काय छदेल के उसकी वाट लगाने उसको संभालो, अपनी को संभालेगा. ते भडकलं की आम्ही गेलो. म्हणजे संपला विषय, संपला तिथंच. तो धरतीवर इससे प्यार करून ये सॉइल में जाने का है. आम्हाला सर्वांना तिथंच जायचंय. आमच्यावर पालं येणार ते आम्हाला माहिती आहे सर्वांना. तो कसं करायचं की उससे दोस्ती सबसे ज्यादा करना चाहिए. सॉइल तो म्हणते ना, टॉप सॉइल पुढे दिसतं नाही. मग उधर माटी में जाने का है तो माटी से दोस्ती कर अभी, ताकि वो जब आएंगे तो बोलेंगे अरे आलं तू, अरे ये आणि पालं त्याचं गोड. तो उतना अपनी जिंदगी है. तो जो है लोगों के लिए, अपने लिए भी है. पहला ताकत आना रखना चाहिए. प्लेन में भी जाता है तो बोला पहले ऑक्सीजन खुद लो, उसके बाद में बच्चे को दो. म्हणजे स्वतः तुम्ही तुझा देऊळ, हात देऊळ आहे, त्याचं तुम्ही पाय सुबह उठने का, पैर पड़ने का अपना खुद का, तो मालूम पड़ेगा पेड़ भी अंदर है. समझा नहीं. हेल्थ रखने का, सुबह उठ, अपना पैर पड़े, फिर बाकी सबको बोलो कि तुम बड़े बाप का निकल लेने का. लफड़े नको, भानगड़ी नको, बोलो ना फायदा नहीं रे. भानगड़ी तू फायदा नहीं. फूल मार, फूल मिलेगा. इतना अच्छा इंसान भी नहीं बन के भगवान बन गया, इतना बुरा मत बन के शैतान बन गया. नॉर्मल इंसान की तरह जीते. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय जय जवान, जय किसान. अरे हाँ रे, खाया इसलिए मैंने, बाबा ने मेरे को बुलाया था झाड़ लगाने. मेरा दिल को अच्छा लगा. मेरा भाईको का बर्थडे है कल. मैं मगर फिर भी मैं बोला मैं आऊँगा इधर. ये झाड़ लगाने का काम किधर भी मेरे को लेके जा, कुठेही घेऊन जा. मला झाडं लावायचं येणार. त्या बाबांनी सांगितलं पक्ष वगैरे काय नाही, इकडे झाडं लावायचे. ते सुन के लो क्या बोला उसने, बहुत डीप बात बोला. बोले उसके लिए टाइम है, उसके लिए बात करेगा वो. मतलब झाड़ लगाने का वो पूरे हिंदुस्तान का काम है यार. मेरा अकेले का नहीं है. मैं काय के लिए बोलता है मी का मला कुत्र्याने काय चावलं काय नाही. असं काय नाही. लावायचं म्हणजे लावायचं, मुलांसाठी लावायचं. पक्षीसाठी पक्षी खाता है, फूल खाता है, मधुमक्खी आता है, दुनिया भर का आइटम आता है. एक आया था, एक पेड़ काटने कुछ लोग आए थे मेरे गांव में. पेड़ काटने कुछ लोग आए थे मेरे गांव में. धूप बहुत है कहकर बैठ गए उसी की छांव में. तो बोलने का मतलब है जो झाड काटणे आहे त्याचं खाली बसले जागा. संपलं, विषय संपला तिथे. मला असं वाटतं. जास्त बोलणार नाही, बोलायला येत नाही. तुम्ही मला बोलायला इतका आधार दिला. इथं आशा आई साहेब, आशाजी भोसले, मेरा माँ सरांचा आई, उनका ही सांगली गांव अपना, उनका यहाँ पैदाइश है. तो मैं सोचा उनके नाम पे मैं एक यहाँ झाड़ लगाऊंगा उनके, आशाजी भोसले. तो मैं, बाबा ने बोला लगाएंगे. तो आशाजी भोसले, उनके गाने तो सबको याद है, आठवण आहेत ना. काय कर दिव्या, आप देवी लोग हैं, आपको मालूम होना चाहिए. आशा भोसले जी आपके यहाँ का है. दूसरा मैं लगाऊंगा मेरे माँ का बर्थडे पे लगाऊंगा. मेरा औरत, मेरा माँ जैसे ये भी मेरा आई गेलं, पण माझ्या बायको आहे, बायकोचं नाव पण एक लावू. आणि मंधाना, तुमचा मंधाना इथे, स्मृती मंधाना इथचं आहे, तुमचं क्रिकेट प्लेअर. आणि आता वर्ल्ड कप येत आहे, त्यांना कॉंग्रॅच्युलेशन आणि ऑल द बेस्ट. माझाही नाही, सर्व अपना पूरा कम्युनिटी का, सब लोग टीवी देखने वाले की अपने यहाँ की लड़की फुल पावर आणि फुल शक्ती आहे. चला देवा बरं करा. लक्षात ठेवा सर्वांचं. आईबाबाचं सेवा करा, झाडं लावा. जास्त बोलायचं नाही, करत राहा. आणि तू बोलवलं मला खूपच आभारी. इज अ वेरी नाइस बॉय, यंग बॉय. मेरा वही भी बता दिया कि मैं 70 साल के, मगर अभी भी पैर में उतना पकड़ सकते. लवकर भेटूया. आणि मी लावतो आज, बघूया किती माणसं लावता येते. त्यांनी त्याचा सेवा तुम्ही करते. जिस हिसाब से झाड़ लगाने की बात कर रहे हैं, जो लगाए भी है यहाँ पे, यहाँ ड्रिप इरिगेशन भी लगा दिया रात की रात. मतलब जिसका नीयत साफ है तो उसका मंजिल आसान होती. झाडं लावायचं होतं, लावलं. पाणी पण दिलं. असं नाही लावायचं आणि सोडायचं. कभी बच्चे को ऐसे पानी देंगे तो बड़ा होगा. जैसे इसने एक झाड़ संभाला अपने घर का और उसको बाहर दूसरी तरफ लगाया, 3-4 साल में बड़ा हुआ. इसीलिए अपने घर के बच्चे, इनको ऐसे थॉट को, इन लोगों के झाड़ लगाने के थॉट, ये बच्चा आइटम इधर है, इसका बैंड बनने वाला है, 40 डिग्री के ऊपर हो गए, लेकिन नहीं समझिए. तो अपना काम आहे. मैं कोई उपकार नहीं कर रहा हिंदुस्तान पे. मैं तो आप लोगों को बोल रहा, तुम्ही विचारता त्यासाठी बोलतो मी की झाडं लावायचं. संपला विषय. पण पाणी पण द्यायचं. आणि पाणी इतका वेस्ट आहे. झाड लावलं की पाणी पण येतं, पाऊस येणार, ह्युमिडिटी राहणार. मैं लेक्चर देने लगा. मैं आया हूँ यहाँ पे
क्योंकि मेरे बाबा ने झाड़ के लिए बुलाया, मेरे को बहुत अच्छा लगा। आप लोगों ने खाना वाना खिलाया, इनके घर का खाना खाया, प्यार दिए इतने सबने। मैं वही बोलता भानगडी रास्ता नंबर है, भानगडीच नको, प्रेम द्या आणि प्रेम घ्या, प्रेम द्या आणि प्रेम घ्या। दगड़ मारा की दगड़ येते, कहाँ भानगडी क्या करते हैं? रिलैक्स करने, घर पे नहीं करना। घर पे भी बहुत होते रहता है, गर्मी का टाइम है, थोड़ा सा गर्म है वातावरण होता है, ठंडा रख दिमाग, सर ठंडा, हाथ पैर गरम, पेट नरम, समझा बड़ो, सर ठंडा। रस्ते बनाने के बहुत बार पेड़ों के कट करते हैं। अभी वो तो एक काटेगा तो 25 लगाना चाहिए, लगाने वाले लोग भूलते नहीं, उनके घर में भी सबके बच्चे हैं। आप लोग बोलते हैं बड़ा रोड नहीं है, छोटा रोड है, फिर रोड के ऊपर झाड़ है तो कोई झाड़ बचाते, कोई काटता है। अब मैं क्या करूं, मैं कहाँ देखूं, आप कहाँ देखें, कौन कहाँ देखे, सब अपने अंदर देखें। मैं जब भी काटे तो उसके 25-30 लगाओ तो उसके लिए, और पुरानी को काटो मत, उनको निकालो और कहीं और लगाओ। है हर चीज कर सकता है दोस्त, थोड़ा अपने बच्चे के बारे में सोचने का। वो छोटा बैठेला मैं उसको देख रहा हूँ की हम लोग तो जाने वाले ये रहेगा, तो झाडं कापायचं, काढायचं आणि कुठे लावायचं। दादा IPL में केलं होतं ना, असंच केलं होतं ना। नहीं, सरकार आणि आता जनतेला अभी लफड़े की बात मत कर, प्यार की बात कर। आशा ते जनतेला काय आवाहन कराल तुम्ही? काय नहीं, जनता को काम करना चाहिए, प्लास्टिक नहीं डालना चाहिए। सरकार के पास 200 करोड़ लोग को संभालने का है, तो आप लोग ने इलेक्ट करके ले आया, वो संभालेगा, उनका काम है संभालना सबको, कि 200 सब लोग सही रहे। उसमें क्या बोलने का, अपना अपना काम खुद करो ना, ये तो हंसने से कुछ नहीं होता, दांत घसता है सुबह। हाँ दादा प्लास्टिक IPL बाद में, पहले प्लास्टिक की बात कर। प्लास्टिक उठा जमीन से, जब बच्चे लोग खाते कुछ तो नीचे मत फेंक, और बोल के गवर्नमेंट करेंगे या म्यूनसिपालिटी करेंगे, अपना भी तो कोई फर्ज होता है, पढ़ा लिखा है ना थोड़ा बहुत। आईनी बाबा ने बोल रहा है इतना गरीब, तो स्वच्छ ठेवा, घर स्वच्छ रखता है वैसा अपने धरती माँ को स्वच्छ रखो। दादा आशा भोसले आणि स्मृती मानधना यांच्या तुम्ही साठी झाड लावलं, तुमच्या त्यामागची आईच्या भावना भावना काय? सुद्धा इथं झाड लावलंय. माझा आई आईच्या त्यामागची भावना काय, भावना काय? मेसेज काय? देख बिड़ो, एक झाड़ लगाया, छांव मिला बच्चे लोग को, आशीर्वाद ही मिलेगा। फल मिला चिड़िए को, मधुमक्खी को फूल मिला, तो अच्छा ही होगा ना। कोई अच्छा करके जा रहे, तो माँ के नाम पे आशा ही आपके यहाँ का है। मैसेज है। 13,000 गाना गाया अकेले ने, वो आपके यहाँ पैदा हुए है, आप लोग को देना चाहिए ना, वो आप लोग को इज्जत देना। वो जगह है, भाई बनाएगा, बैठने की जगह बनाना चाहिए, लोगों को मालूम होना चाहिए। बड़े हुए तो उसके बच्चे को भी मालूम होना चाहिए कि अरे ये गाना था। 13,000 गाना गाया, और एक से बढ़कर एक, और अपने यहाँ पैदा हुआ। आपका क्रिकेट वाला, आपका IPL का क्रिकेटर स्मृति मानधना ही यहाँ का है। तो ये सब तो प्राइड का बात है दोस्त, उनके लिए तो दिल में बहुत बड़ा जगह है। तुम्ही बैलगाडीत उनके लिए बसलाय, तो ज्यादा होना चाहिए टाइगर। तुम्ही आज बैलगाडीत बसलाय, कसं वाटलं बैलगाडी बैलगाडी? ये दो कान है, एक आवाज आता है, एक बैलगाडीत बसलाय. दोनों। टाइगर भी अभी अच्छा काम कर रहा है, आपका नया पिक्चर आ रहा है। भगवान का शुक्र है, आप लोग का प्यार है, बच्चे लोग का प्यार है। काम हेल्थ रखेगा, सेहत रखेगा तो सब सही है। छक्के पंजे करेगा तो वाट लगेगा। बैलगाडीत बसलाय, कसं वाटलं तुम्हाला आज दादा? सॉलिड, पहली बार नहीं बैठा, पहले भी बैठा है। मैं उदगीर गाँव गए, मैं खेड़ू थे, बैठेला है, हल भी बल भी बैठेला है, हाथ बात घुसा है माटी में। इधर माटी नहीं मिल रहा बेचारा, फिर भी आप लोग कोशिश कर रहे हैं, जितना झाड़ लगाएंगे उतना अच्छा माटी होगा। अभी खाली दगड़ मिल रहा था, देखा मैं, तुम लोग देखा थोड़ा, आप लोग का घर है, आप लोग का जगह है, संभल और लगा झाड़, बारिश और रहेगा और अच्छा माटी मिलेगा। अच्छा काम किया है। हाँ? अच्छा काम तेरे को भी करना चाहिए। करना चाहिए कि नहीं करना चाहिए? अच्छा काम किया, आर्मी बनाया, हरियाली का बनाया, किसी का वाट तो नहीं लगाया है कि नहीं? चलो अभी चल, Thank you. चलो। दादा, आपके साथ